नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता दिनेश राम नाईक गोलंदाजी करण्याकरिता आलेत. बॉलिंग ट्रॅकवरनं पाहू शकाल. रामू नाईक या नावाने मात्र खूप सारी प्रसिद्धी आहे. त्याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय. पहिला बॉल घेऊन सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाच्या विपक्ष. राईट आर्म ओव्हर द विकेटने आणि पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन. आधीच बॅट फिरवून बसले आणि त्यानंतर बॉल डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे निघून गेलाय. निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे निघून गेलाय. पुढचा बॉल. याही वेळेला बॅट आणि बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. गुडलेनला चेंडू स्पॉट केले जात आहेत आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटच्या मागे डॉट स्वरूपामध्ये सलगचे 2 निर्धाव चेंडू ते मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गुड स्टार्ट. कारण पहिलं षटक आहे ज्या षटकामध्ये सातत्याने या मैदानावर आपण कमी धावा येताना पाहिल्यात आणि तीच गोष्ट याही ओव्हरमधनं बघायला मिळते. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर काऊकरनं झोन या क्षेत्रामध्ये तैनात आहे. थोडीशी फंबल झाली आहे. जिथे सिंगल होती तिचं रूपांतर लगेच वेगानं डबलमध्ये झालं. 3 चेंडू संपलेत आणि तिसऱ्या चेंडूवर जर का विचार केला तर या ठिकाणी संघाचं खातं ते मात्र ओपन झालं गेलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आतापर्यंत रामू नाईक जबरदस्त गोलंदाजी ती बघायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने या ठिकाणी पंच वळलेत. वाईड चेंडू अतिरिक्त धाव ती स्कोर कार्डमध्ये ॲड होताना पाहायला मिळते. या मैदानावर विकेट थोड्याशा जास्त जात आहेत. विकेट रोखून धरण्याचा प्रयत्न तो मात्र सातत्याने फलंदाजांकडनं केला जाईलच. कारण विकेट्स आतापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये पाहिल्या तर गमावण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि ती कुठेतरी मात्र एक धोकादायक बाब आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकरिता. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. नाव आहे त्याचं रामू नाईक. बघा काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि ऑफ्टनचा मारा ॲक्शन पाहिली तर तशी वाटते परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. हलकासा कट झाला बॉल विकेटच्या मागे. 1 मोर डॉट. रामू नाईक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते त्याच्याकडनं. या वेळेला मात्र स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवून दिलंय. सर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडक पे कडक. षटकार 6. जबरदस्त फटका. पुन्हा पुढे ना झुकला कधी ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी सह्याद्री पर्वता जशी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. त्यावेळेला फटका अप्रतिम तो मैदानामधनं बघायला मिळालाय. कमबॅक करणारा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं. कारण धावा थांबल्या होत्या पहिल्या काही बॉल्सवर. जो आपण रामू नाईक हा गोलंदाज पाहतोय तो मात्र हावी झालेला कम्प्लिटली परंतु या वेळेला लालचंद तरे यांच्या बॅटमधनं सर बॉलला त्याने फेकून दिलाय षटकारामध्ये. सज्ज होईल पुढचा बॉल. याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न. उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर जज करतोय आणि सर बॉल निघून जाईल. स्वतःच्या पवेलियनना मानवंदना देण्याकरिता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय मैदानामधनं एक क्लासिक स्ट्रोक. षटकार 6. षटक क्रमांक संपले पहिलं आणि षटका अखेरीस
धावा आपण पाहिल्या पहिल्या षटकाखेरीस तर त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या तर अर्थातच 15. संधी देऊयात आमच्या डीजे दर्शला आणि पुन्हा एकदा मैदानात परतूयात. नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरिता तेजस सज्ज झालाय राऊंडी विकेटने. पहिला चेंडू मागे जाऊन कट करायचं होतं, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि बॅटरनं पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं. बॉल मिस झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे विकेटच्या मागे. डॉट निर्धाव. सुमित तांडेल गोलंदाज आहेत, माफ करा. यावेळेला फटका चांगला गेल्या बॉलमध्ये जिकडे खेळायचं होतं तिकडेच पुन्हा एकदा खेळण्यामध्ये यश आलंय आणि फंबल झाली आहे परंतु वेगानं लगेच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणावं लागेल कारण बॉलला मैदानामध्ये अशा वेळेला थांबवणं तेवढं कठीण असतं कारण ज्या वेगानं आपण विचार केला तर बॉल आलेला असतो तिकडे हलकीशी चूक झाली तर त्या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये होताना आपण अनेकदा पाहिलंय परंतु यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली बघायला मिळतीये. राऊंडी विकेटने यावेळेला पुन्हा एकदा आता फटका चांगला गॅपमध्ये बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर श्वान ते मैदानामध्ये आलेलं परंतु एकंदरीत त्यालाही दुखापत न होता बॉलला स्टॉप केलंय त्या क्षेत्ररक्षकाने. कौतुक करावं लागेल जे फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग करताना बघायला मिळत आहेत आपल्याला. शुभम नाईक जबरदस्त फिल्डिंग दोन्ही बॉल्सवर. याही वेळेला बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॉल डॉट स्वरूपात विकेटच्या मागे. चांगली गोलंदाजी एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बॉलरकडनं केला जातोय. फलंदाजाची जेव्हा जेव्हा कमजोरी ती गोलंदाजाला समजते आणि त्यावर वार सातत्याने करण्याचा प्रयत्न हा बॉलरकडनं केला जातो. यावेळेला आपण पाहिलं तर बॅटची एज होती की काय असं वाटतंय, जवळपास बॅटेज होती आणि त्यानंतर यष्टीरक्षकाकडनं कॅच ड्रॉप झाली आहे. निकेतन नाईक यांच्याकडनं ही कॅच ड्रॉप होताना बघायला मिळाली आपल्याला. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू सुमित तांडेल जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाजानं आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत आणि फक्त 5च धावा खर्चिक केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नक्की घडलंय तरी काय, पुन्हा एकदा असं वाटतं बॅटेज होती एस्टनच्या मागे. पुन्हा एकदा कॅच तो मात्र ड्रॉप झालाय. षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि दुसरं संपलंय आणि 2 षटकाखेरी धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडल्या गेला 20-20. अजून मात्र जमायची बाब आहे की अजून विकेट मात्र गमावली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला फिल्डिंग लावून घ्या, नो वेस्ट टाइम. 20 मिनिट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही वेळ इकडे लावलेला आहे याची नोंद घ्यायची आहे.
याही वेळेला फटका फसलाय, छोटा खेळाडू त्या ठिकाणी, वाह अप्रतिम कॅच त्याने कंप्लीट केली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सुंदर कॅच कंप्लीट करत असताना त्याने परतावलंय. आपण पाहिलं तर खेळाडूला माघारी, ज्याचा स्ट्रगल मैदानामधनं चालू होता तो परतीच्या प्रवासाला गेलाय आणि मैदानामध्ये एंट्री झाली आहे. नाव आहे ज्याचं करेश म्हात्रे, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. सध्याच्या घडीला ओपन क्रिकेट असू द्यात किंवा भिवंडी सिटी क्रिकेट असू द्यात, एक गाव एक फॉर्मॅटमधलं भादवड करता क्रिकेट असू द्यात, परंतु सध्याच्या घडीला ज्याच्याही नावाच्या बॅटिंग आणि बॉलिंगचा दबदबा या भिवंडी तालुक्यातील टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा आपल्याला बघायला मिळालाय. नाव आहे त्याचं करेश म्हात्रे, तो बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक मोठमोठ्या इनिंग्स ज्याच्याकडनं आपण अनेक मैदानावर पाहिल्यात, अनेक मैदानं ज्याने आपल्या बॅटच्या जोरावर गाजवली आहेत, तोच करेश म्हात्रे बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल. आणि आज संघाला खऱ्या अर्थानं गरज आहे. T6 या स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आहेत अर्षद होंडो यांचा आपण तो ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. करेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. यस डेफिनेटली बघा, वेळ तुम्हाला दिलेली आहे, त्या वेळामध्ये तुम्हालाच षटकं कंप्लीट करायची आहेत अथवा अंतिमच्या षटकाकरिता एक खेळाडू 38च्या आतमध्ये एक्स्ट्रा आणावा लागेल. करेश म्हात्रे अनेक टेनिस क्रिकेटचे चढ उतार पाहिलेत, अनेक मैदानावर ज्याने अनेकदा अप्रतिम फलंदाजी केली आहे, परंतु दीपेश नाईक पहिल्या बॉलवर त्याने सुद्धा विकेट मिळवून दिली आहे. आल्या आल्या करेश म्हात्रेचा फटका, तो मैदानामध्ये फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण विकेट ती मात्र या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच ती मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली आहे. दीपेश नाईकचं कौतुक करावं लागेल. दीपेश नाईक, वाह काय अप्रतिम चेंडू हाताळलेला, व्हेरिएशन बघायला मिळालेलं. करेश म्हात्रे सारख्या खेळाडूला फसवण्यामध्ये यश आलेलं, परंतु अखेरच्या क्षणाला ती कॅच ती मात्र ड्रॉप मैदानामध्ये झाली आहे. योगेश यांच्याकडनं तो झेल ड्रॉप झालाय. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मागे गेले, त्यानंतर पंच केलं या बॉलला. बॉल सरळ चाललाय, ओव्हर दी पॉइंट निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप. मिळाला धावा 4 चौकार. कॅच सोडली, लगेच दुसऱ्या बॅटरकडे स्ट्राईक गेली, त्याने या बॉलवर चौकार ठोकलाय. हे सर्व काही घडतंय मैदानामध्ये. या वेळेला स्विंग केलं, या बॉलला सरळ फेकून दिलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. सडक पे कडक, षटकार 6. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा, जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॉल आलाय मैदानामध्ये, येतोय, आलाय. यस, दीपेश नाईक पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर करेश म्हात्रेची संधी. आणि त्यानंतर असं वाटतंय की थोडेसे डिमोटिवेट झालेत की काय, क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही आहे, परंतु त्यांनी जो व्हेरिएशन केला ना तो यावेळेला लालचंद तरे यांनी ओळखलं आणि त्यानंतर या बॉलला सरळ त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. लालचंद तरे 9 चेंडू 24 या धावसंख्येवर खेळ करतोय. पहिल्या 5 ते 4 बॉलवर त्याच्याकडनं स्ट्रगल बघायला मिळालेला, परंतु त्यानंतर कमबॅक तो बघायला मिळतोय. यावेळेला लालचंद तरेला सुद्धा परतावं लागेल माघारी. दीपेश नाईककडनं बघायला मिळतोय या षटकामध्ये कमबॅक. विकेटचं बटन, लालचंद तरे बॅक टू डगआउट. खेळाडू बाद. धावसंख्या पाहिली तर 31-31, 2.5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा 1 बॉल इथून बाकी आहे.
नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता बाळू हलक्या हातानं फक्त घेऊन काढला या बॉलला. बॉल पाहिलं तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गेलाय. एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे. सिंगलवर समाधान मानावं लागतंय. लवकरच फ्लड लाईट्स त्या मैदानामधून ऑन होताना बघायला मिळतील, कारण आता संध्याकाळचं सत्र संपलंय. इथून 3 षटकं संपलीत आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 32-32. चला एक छोटीशी संधी आमच्या डीजे दक्षला आणि डीजे दर्शला आणि पुन्हा एकदा मैदानात परतूया. फ्लड लाईट्स ऑन करा. येस, डेफिनेटली तीच गोष्ट आम्ही मगाशी म्हणालो होतो की ऑन करावी लागेल. चला पुन्हा एकदा परतूयात मॅचकडे. आपण नवीन गोलंदाजी ट्रॅकवर उमेश नाईक, अभिनय पाटील ते आमच्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत आज. अभिनय पाटील, आपलंही सहर्ष स्वागत आहे. 3 षटकं संपलेत. 32 रन्स ऑन बोर्ड. चला मॅचकडे परतूयात. आपण नवीन गोलंदाज आलेत बाळू जोशी आणि करेश म्हात्रे. ही जोडी मैदानामध्ये आहे. दोघेही एक बॉल फेस केला. वा, प्रचंड वेगानं उमेश नाईक. अगदी वेगवानता या गोलंदाजीमध्ये या चेंडूमध्ये बघायला मिळाली. त्याच्या वेगानं बॉल विकेटच्या मागे निघून गेला डॉट स्वरूपात. निर्धाव. याही वेळेला खाली राहिलाय बॉल. टप्पा पडल्याला तर अजिबात बाउन्स नाहीये. पहिला आपण तर ज्या पद्धतीने गोलंदाजी ती मैदानामधनं बघायला मिळतीये. उमेश नाईक, त्याचं कौतुक करावं लागेल, कारण वेगावर स्वार होतोय आणि फ्लड लाईट्स मध्ये हे पहिलंच षटक आहे. यावेळेला बॉल हातामध्ये कलेक्ट केलाय. हलक्यानं पुन्हा एकदा थोडीशी फंबल ती मैदानात बघायला मिळाली आणि लगेचच विचार केला तर वेगानं त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल करेश म्हात्रेच्या विपक्ष. याही वेळेला करेश म्हात्रेचा फटका तो मैदानात फसलाय आणि पुन्हा एकदा करेश म्हात्रेला मिळतंय जीवनदान. 1चं रूपांतर डबल मध्ये झालंय. काय डबलचं रूपांतर 3 धावांमध्ये होईल का? नाही. 2 वर तर समाधान मानतायत. डेफिनेटली 2 वर समाधान मानतायत. एकाला कॅचवर जाणं गरजेचं होतं, कारण बॅकअपला दुसरे खेळाडू होते. विकेट किपर सुद्धा धावलेले आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू सुद्धा बॉलवर आलेले, परंतु दोघांच्या मधोमध बॉल पडला आणि
झेल पुन्हा एकदा धरणी मातेला दान झालाय आणि करेश मात्रेला जीवनदान मिळतंय मैदानामधनं. करेश मात्रे आता इथून खेळ करावा लागेल. धावसंख्या पाहिली तर 2 न वाढली आहे. 35-35. यावेळेला ही क्लासिकल स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अगदी फक्त आणि फक्त या बॉलला दिशा दिली आहे. खेचून मारलेला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॉल सीमारेषा पार. मिळाला धावा 6 षटकार. डेंजर एक नंबर या भादवड गावाची शान. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश मात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश मात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश मात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश मात्रे यो बॅटमन. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करेश मात्रे यो बॅट्समन. आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय करेश मात्रे आणि त्याला दिलेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. 3 बॉल 9 या धावसंख्येवर मात्र खेळ करताना बघायला मिळतोय करेश मात्रे. उमेश नाईक पुन्हा एकदा कमबॅकची अपेक्षा आहे त्याच्याकडनं. याही वेळेला फटका फसलाय. करेश मात्रेची कॅच ती मैदानामध्ये उडली आहे. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा करेश मात्रेला परतावं लागेल माघारी. 2 वेळा जीवनदानं मिळाली परंतु त्याचा फायदा जास्त घेऊ शकले नाहीयेत. आणि उमेश नाईक कडनं वा काय जबरदस्त कमबॅक तो बघायला मिळतोय. सरळ करेश मात्रे जाईल परतीच्या प्रवासाला. विकेटचं बटन खेळाडू बाद. कैलासवासी भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब यांच्या संकल्पनेतून आयोजित भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच आर्यन 11 माफ करा. नेक्स्ट मॅच भाविक इंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान. बोथ टीम कॅप्टन्स बी रेडी. भाविक इंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान बोथ टीम कॅप्टन्स बी रेडी. गोलंदाजी ट्रॅक वन गोलंदाजी करण्याकरिता गेल्या षटक ज्याने हाताळलेला तो दीपेश नाईक गोलंदाजी करण्याकरिता आलाय. धावसंख्या 41 आहे. 4 षटकं संपलीत आणि 41 धावा. यावेळेला पहिला बॉल त्याच्यावर फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे आणि त्यांच्या प्रमुख खेळाडूनं त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर लेझी फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालंय. उमेश नाईकनं कॅच सोडली. उमेश नाईक या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत जे आपण कॅच घेताना पाहिले होते परंतु झेल तो मात्र त्यांच्याकडनं ड्रॉप झालाय. पुढचा बॉल सज्ज होईल गोलंदाज. यावेळेला सोडून देणं पसंत केलं. पाहिलं की बाहेरच्या दिशेनं चाललाय बॉल आणि त्यानंतर सोडून दिलं. सरळ बॉल विचार केला तर विकेटच्या मागे अतिरिक्त स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. धावफलक 44 44. चार पूर्णांक 1 चेंडूचा खेळ इथून संपलाय. याही वेळेला फटका फसलाय. उंची तर बरीच गाठली आहे. स्वतः यष्टीरक्षक स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला मात्र पुन्हा एकदा नोमॅन लँडमध्ये बॉल पडतोय. दीपेश नाईक यावेळेला फटका त्यानं उंची बरीच गाठली आहे. लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप करतोय. पुन्हा एकदा कॅच त्या ठिकाणी आपण पाहिली. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नात 2 कंप्लीट होतील. काय पंच निर्णय आम्हाला या ठिकाणी दर्शवतील जो काय निर्णय असेल तो.
धावसंख्या पाहिली तर या बॉलवर कन्वर्ट केली गेली आहे. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेत. एक चोरटी सिंगल घ्यायची आहे आणि ती वेगानं कंप्लीट. गेल्या बॉलवर एक सिंगल, याही बॉलवर एक सिंगल. सिंगल सिंगल धावपलक वाढते, पुढे जाऊन पोहोचेल. 47-47 47 रन्स ऑन बोर्ड. 47 धावा स्कोर कार्डवर. 48 माफ करा 48 रन्स. चार बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल्स इथून बाकी आहेत. पुन्हा एकदा या वेळेला मात्र भव्य टायमिंग आणि जेवढी हाईट तेवढीच लांबी सुद्धा बघायला मिळते. बॉल सरळ गेलाय इथल्या मैदानाच्या बाजूच्या बिल्डिंग वरच्या 4थ्या फ्लोअरवर. बॉल सीमारेषा पार. एक दर्जेदार भव्य टायमिंग वाला फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6. भिवंडी शहरात भादवड गावात वाजतोय रे कैसा डंका. भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. भिवंडी शहरात भादवड गावात वाजतोय रे कैसा डंका. भादवड टेमघर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. पुढचा बॉल यावेळेला खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये विकेटच्या मागे. षटक क्रमांक पाहिलं तर एकंदरीत संपले ते म्हणजेच 5वं आणि 5 षटकाखेरीज धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडल्या गेला त्या म्हणजे 54. शेवटचं आणि अंतिम हाणामारीचं षटक डेथ ओव्हर आणि ज्याच्यामध्ये अटॅकिंग बॅटिंग सातत्यानं जास्त बघायला मिळते ते षटक इथून आपण पाहणार आहोत. चला टीम मिटिंग नकोय. लगेच आपण आपला नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आणायचा आहे शेवटचं षटक हाताळण्याकरिता. यावेळेला प्रदीप प्रचंड वेगानं हाताळला बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला पंटर डॉट स्वरूपामध्ये बॉल विकेटच्या मागे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचे दोन्ही टीम कॅप्टन्स भाविक इंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान. बोथ टीम कॅप्टन्स बी रेडी. भाविक इंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान. चला पुन्हा एकदा परतूयात मॅचकडे जाऊयात. गोलंदाज ओव्हर दी विकेटनं. यावेळेला फिंगर रोल केलेले बॉलवर स्विंग होता परंतु ते ओळखलं आणि उडवण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे आणि बघा विकेट किपर किती चाणाक्ष आहेत. त्यांनी अगदी फसवलं असं म्हणावं लागेल. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. दोन धावा घेतल्या आणि तिसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेट ती फेकावी लागली आहे. बॅटरचं नाव कळवा. दर्पण सज्ज होईल ओव्हर दी विकेटना. पुढचा बॉल दर्पणच्या विपक्ष गोलंदाज. प्रचंड वेगानं बॉल हातातोय. अतिशय वेग भन्नाट वेग मैदानामध्ये बघायला मिळतोय. बॅटर आशाभूत नजरेनं पाहतायत पंचांकडे परंतु पंच आमचे दक्ष आहेत. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या पाहिली तर अब तक 56. 5.3 बॉलचा खेळ तो इथून संपलाय. यावेळेला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॉल आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तिकडे फिल्डर बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत. फेक करतील. एक सिंगल तर मिळाली आहे. काय
2 कंप्लीट केल्या, तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये नाही आहेत. बाळू जोशी हे संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिलाय. धावसंख्या पुढे जाईल 58. यावेळेला आडव्या बॅटनं खेळायचं होतं. विकेटच्या मागे बॉल आलाय खरा, परंतु तिकडे थोडीशी फंबल, लगेचच एक चोरटी सिंगल मैदानातनं कंप्लीट केली आहे. लेग बाईटची धाव पंचांनी दर्शवली आहे आणि शेवटचा आता एक बॉल इथून शेष आहे. धावसंख्या 59. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेत का? भाविक एंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान. भाविक एंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान, बी रेडी. अक्षय सर त्या ठिकाणी जोडले जातील टॉसबॉक्समध्ये. या वेळेला फटका चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात एकदा रिप्लेच्या माध्यमातून की नक्की फटका कशा पद्धतीने हा एक्झिक्यूट केलाय. अगदी अप्रतिम, अगदी अप्रतिम. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलने या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय षटकाराकरिता. शेवट मात्र संघाचा गोड झाला असं म्हणावं लागेल. हेच म्हणत होतो की हा खेळाडू बाळू जोशी नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिला संपूर्ण हे षटक आणि जिथे मात्र धावा कमी आल्या. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊयात आणि जशी दुसरी इनिंग चालू होईल जोडले जातील अक्षय पांडव सर. चला, भाविक एंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान. भाविक एंटरप्राइजेस आणि विनोददादा प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चला, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बोथ टीम कॅप्टन्स. मी विनंती करतो निलेशजी जोशी साहेब, प्रेमनाथजी तरे साहेब आणि नितीनजी गुळवी साहेब यांना की आपण सन्मानानं टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि हिरामणजी गुळवी साहेब यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा या सन्मानानं टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरिता आपल्या शुभस्य आपण या नेक्स्ट मॅचची नाणेफेक या ठिकाणी करायची आहे. मान्यवर या ठिकाणी येतात, आमच्या समवेत जोडले जातात. एका बाजूने आहे भाविक एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने आहे स्वर्गीय विनोददादा पाटील प्रतिष्ठान. BTPL एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने भादवड बी. भादवड बी असा कॉल केलाय आणि यस डेफिनेटली टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. अर्थातच स्वर्गीय विनोददादा पाटील प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनने मी गिफ्ट टॅम्पर आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण विनिंग टीमच्या गिफ्ट टॅम्पर द्यायचं. सन्माननीय विशालजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं ते गिफ्ट टॅम्पर आहे, आपण ते या ठिकाणी त्यांना वितरित करतोय. टॉस का बॉस, जो कोणी कॅप्टन टॉस जिंकेल त्याच्याकरिता आहे प्राईज आहे. चला, त्यानंतर आपण कॅप्टन्सच्या बाईटकडे जाऊयात. आमचे कॅप्टन्स या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेले. कॅप्टन, सर्वात आधी काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 षटकांची मॅच आहे, गावातलेच खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ डेफिनेटली तुम्हाला माहीत असणारच. काय मनामध्ये टार्गेट घेऊन उतरणारच की 6 षटकांमध्ये समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 60च्या खाली. 60पेक्षा कमी धावसंख्येवर रोखायचं आहे. आपल्या गावची स्पर्धा आणि लीग फॉर्मॅटमधली स्पर्धा जी रजनी क्रिकेटमध्ये तुला बघायला मिळते, अर्थात फ्लड लाईट्समध्ये, त्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगला वाटतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुला. त्यानंतर दुसऱ्या टीमचे कॅप्टन या ठिकाणी भाविक एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आहेत आमच्यासोबत. काय ठरवून आला होता? टॉस जिंकलो असतं तर काय निर्णय तुम्ही स्वीकारला असता? फिल्डिंगच घेणार होतो. नाईट आहे, पहिली मॅच आहे, त्या हिशोबाने फिल्डिंगच घेणार. परंतु आता प्रथम बॅटिंग येते. मनामध्ये काय टार्गेट आहे? 6 षटकामध्ये कुठपर्यंत धावा टोकण्याचा प्रयत्न करशील? 60+ जाईल. 60हून अधिक धावसंख्या करायची आहे. कोणत्या फलंदाजावर जबाबदारी असेल 60हून अधिक धावसंख्या करण्याची? मी स्वतः आहे आणि आहेत 2 योगेश तरी आहे, प्रशांत गांगोडे आहे, चांगले.
तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन्सला देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. टॉसबॉक्समधनं या ठिकाणी रिपोर्ट आलाय, नाणेफेक जिंकली आहे स्वर्गीय विनोददादा प्रतिष्ठान या टीमने. निर्णय स्वीकारला बॉलिंग करण्याचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026. जाऊयात मॅचच्या दिशेने, तिकडे मात्र तुमच्या सोबत जोडले जातील अक्षय पांडव सर. थँक्यू. धन्यवाद अद्वर शेलार यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकताय. कालही त्यांचा आवाज आपण ऐकलात. एक चांगली रोमहर्षक उत्कंठावर्धक मॅच ती आपल्या भेटीला आली आहे. पूर्वार्धाचा खेळ तो आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या एकंदर लागली गेली 65 आणि 66 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं आहे. आणि या 66 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 बिनीचे शिलेदार जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. योगेश आणि साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज निकेतन, स्ट्रायकर एंडकडे निकेतन आणि नॉन स्ट्रायक एंडकडे योगेश असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 मध्ये दिनेश जे गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहताय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी दिनेश यांच्या वतीने इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. निकेतन नाईक जो स्ट्रायकर एंडकडे आहे आणि योगेश गुडवी यांना आपण मैदानामध्ये पाहताय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. 66 धावसंख्येचं लक्ष घेऊन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल गोलंदाज दिनेश कडनं, फलंदाज निकेतन करता. पुढचा बॉल इथे मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमणाचा प्रयत्न. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक त्याला बनवलंय प्रेक्षक. बॉल गेलाय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर धमाका तो मैदानाच्या आतनं झालाय. षटकार 6. एका प्रेक्षकानं मला वाटतं तिथे झेल टिपलाय आणि ज्या प्रेक्षकानं झेल टिपलाय आपल्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय सचिन दादा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपल्याला दिले जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि हे बघा अगदी प्रेक्षक तिथे मॅच पाहण्याकरता आले होते आणि अगदी आपल्या बसल्या जागेवर हा झेल तो त्याने टिपलाय. तिथे 500 रुपये कमवलेत. आजची रात्र सुखकर जाईल कारण अगदी संध्याकाळच्या सत्रात 500 रुपयाचा प्राईज आलाय. त्यामुळे रात्र ती आनंदात जाऊ शकते. इथे विकेटचं पतन ते होताना पाहायला मिळते. योगेश यांना माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय योगेश बाद. हिंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. हिंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता रामू नाईक यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मान्यवर पाहुणे त्यांचं आगमन या भादवड टेमघरपाडामधील जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत त्यांना आपण मुख्य मंचावर सध्या विराजमान झालेले पाहताय. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा क्रिकेटचा सोहळा एन्जॉय करतोय. इथे मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करेश विकेटच्या मागे अगदी चांगलं कलेक्शन आणि त्यानंतर चेहऱ्यावरचं हास्य तेही आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटचा खेळ तो आनंद लुटण्याकरताच असतो आणि तो आनंद इथे मैदानातनं लुटला जातोय. इथे मात्र डान्सिंग राऊंड ट्रॅक. मोठ्या फटक्याचा अवलंब करायचा होता मात्र बॉल बॅटच्या साईडच्या अंगाला लागला. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 7 ही धावसंख्या धावफलकावर आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ आणि धावफलकावर 7 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. पुढेच एकदा थोडंसं शफल होताना एक सफलतापूर्वक फटका खेळण्याचा मनसुबा होता मात्र तो फोल ठरवलाय. गोलंदाजानं फलंदाजाला रीड केलं आणि त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली.
फलंदाजाला शांत करताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये दिलेला एक डॉट बॉल तो इथे येत असताना आपण पाहताय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय चेंडूने. उंची तर खूप गाठली आहे, लांबी किती ती मैदानाच्या बाहेरची. बॉल सीमा रेषा पार, गगनचुंबी आसमानी प्रहार, षटकार. किल्ल्यामध्ये वाजले आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 13 ऑन बोर्ड. 13 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस 13 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 53 धावसंख्येची गरज आहे. येणारे 30 बॉल ते या मॅच मधले शिल्लक आहेत. चांगली षटकं ती हाताळावी लागतील. प्रेशर फलंदाजांवर क्रिएट करावं लागेल तर आणि तरच मॅचमध्ये जागा ती निर्माण करता येईल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्राचारण केलं. इथे गोलंदाज तन्मय नाईक जो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपण पाहताय. बघूया तन्मय नाईक त्याची गोलंदाजी कशी असेल. फलंदाजांना कितपत रोखेल, बंदिस्त करेल, शांत ठेवेल. समोर रामू नाईक यांना आपण स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना पाहताय. इथे मात्र हिट विकेट आहे. फटका खेळण्याआधी बॅट स्टंपला लागली होती आणि त्यामुळे तिथे विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूला माघारी परतावं लागेल यावेळेस. बघा कधी कधी अशीही चित्र असतात की बाद झाल्यानंतर खेळाडू कक्ष टाळ्या वाजवतो. कारण काही रूल्स आहेत त्यांना फॉलो करावं लागतं. या विकेट नंतर खेळाडू कक्षावर जो दाखवला गेला ना तिथे काहीतरी वेगळंच चित्र होतं. बघा तुम्हाला ते हे बघा आधी बॅट लागली आणि नंतर बॉल खेळला त्यामुळे विकेट आली. मात्र त्यानंतर हा खेळाडू कक्ष तो दाखवला गेला आणि तिथे टाळ्या वाजत होत्या. कारण बाद झाल्याचा आनंद तिथे तो व्यक्त होत असताना पाहिला मी याला. नवीन बॅटर सुमित तांडेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि सुमितला मैदानात चांगलं खेळ तो प्रदर्शित करावा लागेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा दाफलकावर आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फुल्लर लेंथवर हाताळला गेला होता. तिथे डायरेक्ट हिट चा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळाला. मात्र बॉल यष्टांवर लागला नाही. एक सिंगल त्यामध्ये धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 14. शांतता आहे मैदानामध्ये. ही शांतता वादळापूर्वीची आहे हे फलंदाजांना फलंदाजी करत असताना सांगावं लागेल. कारण एका चांगल्या टोटलचा पाठलाग तो तुम्हाला करायचा आहे. प्रेशर जर क्रिएट झालं तर ही मॅच ती निसटू शकते. चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. तो बॉलच्या मागे धावतोय. खराब फिल्डिंग. बॉल गेलाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. अगदीच खराब फिल्डिंगचं प्रदर्शन ते आपल्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर फुल्लर लेंथवर टाकला होता, खोदून काढला आणि तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक अक्षरशः त्याला वाकायलाच जमलं नाही, बॉलपर्यंत त्याचे हातही पोचले नाही आणि त्या कारणानं बॉल तो सीमारेषेच्या पलीकडे गेला. हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनं दाखवलं जात आहे. चेंडू निघून गेलाय समोरनं सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. इथे मात्र तन्मयचा हाही बॉल फुलर लेंथवर होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल राहिला आहे. एक सिंगल आली आहे. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. थेंबे थेंबे तळे साचे ते आपण ऐकत आलोय आणि ते तुम्हाला या मॅचमध्ये करावं लागेल. कारण एक एक सिंगल डबल त्या सातत्यानं घेत राहावे लागतील. खराब चेंडूचं चयन करत असताना त्यावर मोठे फटके ते मैदानाच्या आतनं सजवावे लागतील. तर या मॅचमध्ये तुमची जागा ती गडद होईल आणि तिथनं विजयाचा रस्ता तो निर्माण होईल. दिशा भरकटली. डायव्हेस्टीवर राहिला बॉल. पंचांनी दंडित केले. वाईट म्हणून इशारा केला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 20 धावा.
4 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडूनंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल तो पाहायला मिळतोय निर्धावच्या स्वरूपानं. तन्मयला ज्या करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं एक प्रेशर क्रिएट करण्याकरता आणि ते काम तन्मय सध्या मैदानामध्ये अगदी योग्यतेने बजावतोय. हे बघा ते यावेळेस चेंडूवर आपली बोटं फिरवली होती, चेंडूला कट केलं, बाहेर काढलं आणि त्यामुळे फलंदाजाला तिथे गुंगारा देण्यामध्ये यश आलंय गोलंदाज तन्मयला. तन्मय नाईक अगदी चांगली गोलंदाजी करतोय सध्या. आणखी एक बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल बॉल चेंडूला कन्वर्ट केलाय, डबल करता प्रयत्न तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. एकच रनवर मानावं लागेल. समाधान ओव्हर झाली या समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ, त्यानंतर 21 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयाकरता 24 मध्ये 45 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने बनवले जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तिसरं षटक सुरू होण्याआधी एक संधी देऊ डीजे दर्शला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भातवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भातवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. 2 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर 21ला 2 अशी स्थिती आहे. 65 बनवल्या गेल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि 66 धावसंख्येचं लक्ष ते ठेवलं गेलं. त्याचा पाठलाग तो होताना पाहायला मिळतोय. बाळू आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल बाळू यांचा उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. उत्तुंग गगनचुंबी प्रहार षटकार. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. भातवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भातवर टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. एक चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या शेजारी 500 रुपये आले होते, मात्र कोणालाच ते हातामध्ये समाविष्ट करता आले नाही. सचिन दादा यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज लावलं गेलं. त्यावेळेस मात्र चांगला बॉल, तेवढाच चांगला क्रॅकिंग फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक केलं होतं बॉलला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे भंसांचं बोट आकाशाकडे गेलंय. रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ. 2 चेंडूनंतर इथे धावसंख्या जर आपण पाहिले तर 28ला 3 अशी स्थिती आहे. धावसंख्या वाढती आहे आणि ती वाढवत राहावं लागेल. बाळू जोशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत आणि त्यांच्या विरोधात हात खोलत असताना आपल्याला फलंदाज सुमित ते पाहायला मिळत आहेत. सध्या स्ट्रायकर एंडकडे सुमित आहेत. नॉन स्ट्राईक एंडकडे नवीन आलेल्या बॅटर दीपेश नाईक ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल बाळू आपल्या षटकातील घेऊन जाण्याकरता सज्ज होत आहेत. इथे चांगला बॉल. वा काय चेंडू हाताळला होता. अगदी 2 पायांच्या मधनं हा बॉल यष्ट्यांच्या अगदी बाजूनं विकेट कीपर करेजच्या हातामध्ये गेलाय. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला जिथे दाखवलं जात आहे. वा काय चेंडू होता. अप्रतिम बॉल होता. अगदी 2 पायांच्या मधनं यष्ट्यांच्या अगदी बाजूनं
तो बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय, थोडक्यानं बचावलाय बॅटर. लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते आपल्याला मैदानातनं सध्या पाहायला मिळत आहे. आता मात्र उडवलंय बॉलला उंच हवेत क्षेत्ररक्षक, त्यानं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला, मात्र बॉल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन निघून गेलाय सीमा रेषा पार. काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा हा दमदार हिट, षटकार. पुन्हा पुढे ना झुकला कधी, ना संकटात हरला कधी. गावाची एकी बळकटशी, सह्याद्री पर्वता जशी. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. भागवत टेमघर चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. खुलव्या टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत, मात्र तिथे हेलिकॉप्टर किंवा फ्लिकचे फटके ते अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे रन्स अगदी वेगानं धाफलकावर वाढत असताना आपण पाहत आहे. सुमित ऑन फायर असं म्हणावं लागेल. त्यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा तिथे हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र बॉल बॅटच्या अगदीच खालच्या अंगाला लागला, टोच्या जवळपास, आणि त्यामुळे जमिनीशी घरंगळत जाणाऱ्या या बॉलला जोपर्यंत क्षेत्ररक्षकानं उचललं 1 रन 3 धाफलकावर धरुकीत होईल. धावसंख्या जाऊन पोचते एकंदर 35. हा आमचा मुख्य मंच बाला तरे एका चिमुकली सोबत आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत मुख्य मंचावर. त्यावेळेस मात्र जोरकास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिडल झाला नाही, साईडच्या अंगाला लागला, त्यामुळे 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 36 धावा या धाफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. 3 ओव्हरनंतर 36 लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ तो इथनं बाकी, आणि 3 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 30. 3 मध्ये 30 कशा पद्धतीने बनवलं जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र ड्रिंक्स मैदानामध्ये गेले तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, ऐकूया डीजेला. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. भिवंडी शहरात हो रंगला भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबने आयोजन केला. भातवाडी टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवला. भातवाडी टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवला. भातवाडी टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टेमघर पाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर करिश म्हात्रे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ हीच त्याची खरी ओळख. स्वतःच्या चांगल्या दर्जेदार खेळानं स्वतःची एक वेगळी ओळख या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केलेला हा खेळाडू सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. करिश अगदी दर्जेदार खेळ त्याकरता ओळखला जातो. फलंदाजी हे त्याचं प्रमुख क्षेत्र आहे, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ही आपलं प्रावीण्य तो नेहमी दाखवत असतो. तो करिश म्हात्रे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहत आहे. 18 चेंडूचा खेळ इथनं बाकी आणि 30 धावसंख्येची गरज ती विजया करताय करिश. पुढचा बॉल घेऊन पहिला बॉल योग्य तऱ्हेनं तिथे फलंदाजाच्या अगदी पाठीच्या जवळनं आणि विकेटच्या वरनं तो निघून गेला निर्धावच्या स्वरूपानं. चांगली गोलंदाजी इथे करिशकडनं आपल्याला पाहायला मिळते. आत आला होता बॉल, थोडासा आखूड सुद्धा ठेवला होता. आखूड टप्प्यावरनं आत येणारा बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र विकेट करता संधी निर्माण केली. या बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय, जीवनदान ते दिलं जात आहे. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 37 सदरीस 3 विकेटच्या पतनानंतर. सुमित बॅटिंग करतोय सध्या 16 या धावसंख्येवर. 8 बॉल त्यानं फेस केले. दीपेश नाईकनं 3 बॉलमध्ये बनवले 2. सुमित या डावातला एक यशस्वी बॅटर आहे. सध्या करिशच्या विरोधात तो बॅटिंग करत असताना आपण पाहताय. चांगला बॉल आहे इथे, बॉल हवेत उडालाय. अपील
ती पाहायला मिळाली आणि बोट आकाशाकडे गेले, माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं पतन ते झालंय खेळाडू बाद. लाखाचा बक्षीस लावलं क्रिकेटच्या या स्पर्धेला. झालं कधी होणार नाही आयोजन या शहराला. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. करेश ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलं होतं आणि जे दबाव त्याला निर्माण करायचा होता तो दबाव इथे त्याच्या वतीने निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये 1 धाव खर्च करताना त्याने 1 विकेट मिळवली आहे. इथे पुन्हा एकदा विकेट करता संधी आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे निकित जोशी जो जवळचा मित्र आहे करेजचा त्याला गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी परतवलंय. विकेटचं पतन केलंय खेळाडू निकित. गोल्डन डक वर बाद. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भादवड टेंगरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भादवड टेंगरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. निकित जोशी एक मोठी विकेट ती करेश म्हात्रेला मिळाली आहे. थोडंसं बाहेर ठेवलं होतं, शरीरापासून दूर तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला गेला. बॅटच्या बाहेरची साईडची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला आणि एक मोठी विकेट ती संपादित झाली आहे. खेळाडू बाद. प्रभू श्रीरामांचं एक क्षणचित्र असलेला हा ध्वज तो अगदी डौलानं फडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय श्रीराम असं त्यावर लिहिलं गेलंय. अयोध्या मधील राम मंदिर त्याची प्रतिकृती, त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एक ध्वज तो इथे अगदी डौलानं फडकत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 सलगच्या विकेट करेशने घेतल्या होत्या. विकेट हॅट्रिकची संधी होती, मात्र यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मिळवली, स्ट्राईक रोटेट केली. 1च्या मदतीनं धावासंख्या जर आपण पाहिली तर ती 38 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे करेशनं. या मॅचमध्ये जान फुकण्याकरता त्याला एक चांगलं षटक ते हाताळणं गरजेचं होतं आणि ते करेशनं हाताळलंय असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल त्यावरही विकेटची शक्यता आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झालाय कॅच. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. करेजच्या विरोधात ज्यानं हात खोलण्याचा प्रयत्न केला त्याचा सुपडा साफ केला असं म्हणायला हरकत नाही. 3री विकेट या ओव्हरची करेजनं मिळवली आहे. विकेटचं पतन खेळाडू बाद. आयोजनाला योगदान भारी आमच्या 10 ग्रुपचं. सकाळी लाभलंय भातवाडी टीम घरपाडा गावाच्या या ग्रामस्थांचं. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. 4 ओव्हरचा खेळ, 38 धावा, 6 विकेटच्या पतनानंतर करंट रन रेट 9.50. रिक्वायरी रन रेट आता 14चा आहे. करेशनं एका ओव्हरमध्ये मॅचचा चेहरा मोहरा तो बदलवलाय. असं म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला बदलायला वेळ लागत नाही आणि तेच करेजच्या गोलंदाजीनं सत्यामध्ये उतरवत असताना पाहायला मिळालंय. त्यानं वेळ बदलवली आपल्या टीमची. आत्तापर्यंत फलंदाजी करणारा संघ या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर होता, मात्र अचानक करेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि ड्रायव्हिंग सीट बदलली. तिथे आता क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल मात्र बिटवीन द गॅप गेलाय, त्यामुळे बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता, एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर फुलर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर जरी खेळला असला तरी गॅपमध्ये खेळलाय आणि त्यामुळे बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून गेला सीमा रेषा पार. नव्या ओव्हरची सुरुवात चौकारानं केली आहे आणि ही सुरुवात अशीच पुढे न्यावी लागेल जर या मॅचमध्ये जिंकायचं आहे. सध्या जर आपण पाहिलं तर
हर्षित एंटरप्राइजेस हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आर्यन 11च्या विरोधात. ऑफ्टरमोर ठेवला मात्र अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. गोकुळदास पाटील यांना आपण सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. याच भादवड गावाला बिलॉंग करतात आणि खूप चांगली पंचांची भूमिका मागचे कित्येक वर्ष ते बजावत आलेत आणि या मैदानात सध्या ते काम ते पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॉल तो टप्पा खेळल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. 22चा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 44 या धावसंख्येवर. दोन चेंडूचा खेळ अजूनही जर आपण पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे कडक फेसबुकच्या कमेंट मधला हा शब्द आहे. अगदी कडक स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. भादवड टेंभरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. 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 बाळू जोशी त्याच्या विरोधात आक्रमण करायचं आहे आणि ते आक्रमण सध्या जारी आहे. 50 कम्स 50 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. या षटकाराने चौकारानं मॅचमध्ये जागा जरूर निर्माण केली आहे. 50 लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 16 या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला भरवायचे आहेत, कारण 66 धावसंख्येचं लक्ष आहे. हा आमचा स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी कक्षामधला एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर जमिनीशी संलग्न खेळला. क्षेत्ररक्षक आहे. 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा तो फोल ठरलाय. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला तिथे पाहायला मिळत होती, मात्र अचानक 2 धावसंख्येचा कॉल तो फोल ठरवलाय. क्षेत्ररक्षकाची वेगवान फेकी आणि विकेट गेली आहे. फलंदाज बाद. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. येतील पाहुणे बरेच खेळाडू. येतील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर. येथील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. हा आमचा VIP डाईस तो तुम्हाला दाखवला जातोय. मान्यवर पाहुणे या VIP डाईसवर सध्या विराजमान आहेत आणि त्या मान्यवर पाहुण्यांना तुम्हाला सध्या दाखवलं गेलंय. प्रिन्स मूवीज अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट ते आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र बॅटची आउटसाईड एज घेतली. फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान चेंडू वळालाय. जोपर्यंत तिथे फील्ड केला 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. धावसंख्या शुभम जो मैदानाच्या आतमध्ये आहे शुभम नाईक 3 बॉलवर 3 षटकार मारले तर अजय नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे शुभम नाईक करता. लकी ड्रॉचे जे कूपन आहेत ते सुरू केले गेलेत. आपण मुख्य मंचावर येऊन ते कूपन कलेक्ट करायचे आहेत आणि काल जशी मी अनाऊन्समेंट केली होती जे या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळत आहेत प्रत्येक खेळाडूला एक कूपन परचेस करणं बंधनकारक आहे. प्रत्येक खेळाडूने एक कूपन ते परचेस करायचं या गोष्टीची नोंद ठेवा. धावसंख्या ती जर आपण पाहिली तर 52 धावा. 5 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस आता येणारे शेवटचे 6 बॉल ते या डावामधले शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येची इथनं गरज आहे. 6 बॉल 14. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. कोण जिंकेल ते आता स्पष्ट नाही आहे, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं चांगली कमालीची गोलंदाजी करताना या मॅचमध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण केली आहे. शेवटचं षटक ते प्रकारे पटावर येणे आणि या शेवटच्या षटकामध्ये डिफेंड करायच्या 14 धावा आणि डिफेंड करण्याकरता जो सर्वात मजबूत खांदा आहे किंवा ज्या खांद्यावर अगदी डोळे मिटून आपण विश्वास ठेवू शकतो
तो खांदा त्याची निवड केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय करिश म्हात्रे. बघूया करिश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या 14 धावा कशा पद्धतीने इथे डिफेंड त्याच्या माध्यमातून केला जातील. समोर स्ट्रायकर एंडकडे उमेश नाईक आहे. बघूया उमेश त्याची फलंदाजी कशी होती आहे. उमेश नाईक आणि शुभम नाईक असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. करिश म्हात्रेच्या विरोधात बॅटिंग करायची उमेश नाईकला. 6 मध्ये बनवायचे आहेत 14. पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला संधी आहे. विकेट कीपरने इथे टिपलाय. अचूकतेचा झेल संपवलाय. फलंदाज उमेश नाईकचा खेळ. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर हादरा दिलाय. उमेश नाईक बाद. जुवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट भातवाडी टेंभरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. 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 जीत म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. करिश नाईक यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात त्यांना फलंदाजीच्या. कारण त्यांना 5 बॉलमध्ये बनवायचे आहेत 14 आणि 5 मध्ये 14 बनवणं करिशच्या विरोधात सोपं नाही आहे. करिश म्हात्रे पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्र खाली आहे. बॉल पहिल्या टप्प्यानंतर चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेलेकच्या क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं. रन सेव्ह केल्या. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. या मॅचमध्ये करिशचं एकच गणित राहिलंय. ज्यांनी त्याच्या विरोधात आक्रमणाचा प्रयत्न केलाय त्याचा सुपडा साफ त्यानं केलाय. काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. अचूक भेदक नियंत्रित मारा तो आपल्याला करिश म्हात्रेकडनं पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. इथेही विकेट करता संधी आहे. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान दिलंय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल का. तिथे क्षेत्ररक्षकानं बॉलला स्टॉप तर केलंय. मात्र चांगल्या रन्स त्या दाफलकावर आल्यात. आणखी एकाचा प्रयत्न आणि इथे माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होईल. जीत म्हात्रे त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद. डंका या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. 3 रन कंप्लीट केले. 4थ्या धावेच्या प्रयत्नात तिथे विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पंच 3 धावा आहेत ना. 3 आहेत. ओके. या 3च्या मदतीने धावसंख्या 56 आहे. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 10 धावसंख्येची गरज आहे. वाह वाह लाजवाब दर्जेदार वाईड यॉर्कर तो करिश म्हात्रेकडनं पाहायला मिळालाय. क्रिकेटमधल्या ब्रह्मास्त्राचा वापर करिशनं इथे केलाय. बॉल निर्धावच्या स्वरूपानं आलाय. आता बॉल शिल्लक आहेत 2 रन बनवायच्या 10. परफेक्ट वाईड यॉर्करचा बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी केली आहे करिश म्हात्रेनं या ओव्हरमध्ये. मॅचची कडा. विकेट कीपर बॉलला स्टॉप केलंय ते महत्वाचं आहे. कारण या बॉलला स्टॉप केलंय त्यामुळे मॅच त्यांच्या हातामध्ये आली आहे. मॅचमध्ये जागा निर्माण केली आहे. कोणी केली तर नाव आहे करिश म्हात्रे ज्यांना आतापर्यंत 11 बॉल टाकले आणि ज्यामध्ये 7 धावा देताना 4 महत्वपूर्ण विकेट्स त्या आपल्या नावावर केल्यात. तो करिश म्हात्रे लाजवाब गोलंदाजी करताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र या फटक्याबरोबर ही मॅच जिंकली आहे ती करिश म्हात्रे अँड टीम आर्यन 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम हर्षित एंटरप्राइजेस. येणाऱ्या मॅचमध्ये आपल्याकडनं चांगला परफॉर्म व्हावा म्हणून आपल्याला लक्ष शुभेच्छा असतील. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं विकेट मिळवल्या 4 आणि फलंदाजी करताना त्यानं रन्स बनवल्या 9 तो करिश म्हात्रे तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या करिश प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे.
धन्यवाद अक्षय पंडू सर. आपण आवाज ऐकला वाड्याचा. अक्षय पंडू सर सलग दुसऱ्या दिवशी आपणास इथे जॉईन झालेत आणि अद्वर शेलार या दोन्ही समालोचकांनी या BTPL स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने जादू पसरवलेली आहे आणि तुम्हाला क्रिकेटमय करून सोडलेले आहे. दरम्यान मॅन ऑफ द मॅचसाठी आपण आवाज देऊ इच्छितो. ज्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता ठरलेला आहे खेळाडू करेश म्हात्रे. 4 विकेट आणि 9 रन अशी त्याची कामगिरी